दिसतच नाही. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:15 आणि आम्ही आता निघतोय कुठेतरी जायला. तर चला गाडीत बोलूया आपण. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आम्ही चाललोय आता, निघालोय घरातून. सकाळचे वाजले 6 आणि वेळेवर निघालोय पहिल्यांदा. 6 वाजले ना? किती वाजले? 6:30 झाले. 6ला निघायचं होतं पण ठीक आहे, 7:30 झाले, जास्त उशीर नाही झालाय. तर आम्ही आता निघालोय आणि आम्ही चाललोय कोल्हापूरला आणि तिथून आम्ही जाऊ महाबळेश्वरला. तर आम्ही आता घरातून निघालोय 6:30ला. बघू किती वाजता पोचतो. आणि इथे आरुष बसलाय मागे. तर मस्त आता सनराईज दिसतंय बघा. मस्त सनराईज होईल आता एक 15-20 मिनिटांनी. आणि चला राहा आमच्याबरोबर आता, हे ना, बऱ्याच दिवसांनी बाहेरचा ब्लॉग आहे. चला स्ट्रेट येऊन. आणि इथे आरुषला बेड ओपन करून ठेवलाय आणि तो बसलाय आता. झोप आरुष थोड्या वेळाने. हा, मग आपण ब्रेकफास्ट करायला उठू. पटके देईल तुला. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. अंबे माते की जय. सातारा सोडले आता आम्ही. लास्ट टाइम मी ताईचा प्लॉट दाखवलेला ना, तिथे घर बांधायला घेतलंय. तर ऑलमोस्ट झालंय काम, थोडंसंच राहिलं. तर आम्ही तिथे बघायला चाललोय आणि लंच पण करू तिथेच. लास्ट टाइम एका हॉटेलमध्ये तिथे थांबलेलो. तर आता आम्ही तिथे लंच करू आणि मग घराचं किती काम झालंय ते बघू आणि मग तसंच पुढे जाऊ. आता 1 झालाय आणि मला वाटतं आम्हाला 3-4 वगैरे वाजतील पोचायला कोल्हापूरला. तर चला स्टेट येऊन.
खाल्लेलं ते पण काय जाम भूक लागलेलं आहे. आता आम्ही खातोय व्हेज कारण जायचंय देवळात. शाही अतिथी. आहे हॉल. त्याच्यानंतर इथे लगेच बाजूला मेन डोअरच्या बाजूला इथे किचन आहे आणि इथे मस्त टाईल्स लावल्यात. वॉश बेसिंग. इथे मस्त विंडो आहे आणि काय व्ह्यू आहे मस्त बघा. काय सुंदर व्ह्यू आहे. डायरेक्ट पवन चक्क्या दिसतात किचनमधून. हे बघा. त्याच्यानंतर इथे वॉशिंग मशीन फ्रीजसाठी आहे. इथे एक विंडो आहे. इथे एक विंडो. व्हेंटिलेशन खूप आहे. इथे पण मस्त दरवाजा आहे. बॅक साईडचा किचनचा डोअर आहे आणि नंतर इथून लगेच स्टेप्स आहेत वरती जायला. त्याच्यानंतर हा हॉल झाला की इथे एक बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मोठा आहे. इथे पण एक विंडो आहे. त्याच्यानंतर इथून एंटर केलं की इथे वॉश बेसिंगसाठी इथे पण वॉशिंग मशीन ठेवायला स्पेस आहे मस्त. आणि हा मस्त बाथरूम मोठाच्या मोठा. त्याच्यानंतर इथे समोर कॉमन वॉशरूम आहे. इथे वॉश बेसिंगसाठी आणि मिररसाठी स्पेस ठेवली आहे. आणि हे बघा इकडचे टाईल्स आली. हे बघा इथे टॉयलेट. इथे बाथरूम. इथे पण बाथरूममध्ये मस्त मोठा बाथरूम आहे आपण. आणि इथे एक बेडरूम आहे 2 BHK सारखं. 2 BHK प्लस मास्टर बेडरूम. इथे माळ आहे असा आणि मोठं हॉल. मोठा बेडरूम आहे सॉरी. आणि इथून पण व्ह्यू मस्त आहे. इथे चिंचेचं झाड आहे वाटतं. काय माहिती कसले. आणि आता तुम्हाला वरती दाखवते. आणि इथे पण बऱ्यापैकी स्पेस आहे. इथे पण काय पण करू शकतो. कसं आहे. आणि हे मस्त आहे ना विंडो. हे बघ. आणि इथे पण स्पेस आहे. आणि हे बघा मस्त ओपन टेरेस. इथे आरुष खाली माणसं आहेत. वेड आहेस का. आणि इथे मस्त व्ह्यू आहे बघा. काय व्ह्यू आहे. जो किचनच्या खिडकीतून व्ह्यू दिसतो ना. हे बघ आरुष लवकर आहे. हे बघ. वाव खूप छान. टेरेस मोठा आहे ना. आपण इथे चूल लावू शकतो. हां अरे वा. हां अरे तुझं बरं लक्ष असतं. मस्त रे. छान. इथे क्लीन केलं तर आपली गाडी पण लागेल इथून आणली तर. बघ झाडाखाली मस्त सावलीत आहे ना. जोपर्यंत दुसऱ्यांचं घर होत नाही तोपर्यंत. कैसा लगा. आणि इन फ्युचर म्हणजे वरती पण आपण वाढवू शकतो मस्तपैकी. इथे पण बेडरूम वगैरे करू शकतो. हे ना बाबू. छान ना. हां शौर्यदादा तू वरती ना. आम्ही खाली झोपणार. शौर्यदादा तू वरती झोप.
तर आपण भेटतोय डायरेक्ट आता रात्री, कारण आम्हाला पोचायला खूप उशीर झाला. आम्ही म्हणजे जवळपास 6ला आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर केलं आणि त्यांनी जे हॉटेलचं लोकेशन पाठवलं जिथे आम्ही स्टे करणार ते जरा चुकीचं पाठवलं. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी पोचलो होतो. त्याच्यामुळे ते 1-1.5 तास गेला. तर खूप थकलोय, सगळ्यात जास्त तर नितेश थकलाय. सकाळी 6ला निघालोय आम्ही आणि खूप म्हणजे माहिती नाही खूप जास्त वेळ लागला आणि ट्रॅफिक पण मध्ये मध्ये होतं कारण सॅटर्डे असल्यामुळे. तर आता हे बघा आरुष पण खूप दमलाय आणि आता आम्ही आंघोळ वगैरे केली मस्त गरम पाण्याने. आत्ता चालू आहे आम्ही जस्ट 7:30 वाजता आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालोय. आणि हा रूम आहे असा मस्त आहे, सिम्पल सोबर छान आहे. इथून एंटर आहे, हे बघा इथून एंटर आहे आणि इथे वॉशरूम आहे हे बघा इथे. आणि कोल्हापूर मंदिराच्या एकदम जवळ आहे, तुम्हाला नंतर मी आरामशीर दाखवते. आणि आता 10 वाजता मंदिर बंद होतं, आता वाजलेत 8, 8:15 झाले असतील आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला. तर आता मी ड्रेसच वेअर केला आहे कारण उशीर पण झाला आणि खूप थकलोय. तर आता आम्ही दर्शन घेऊ आणि नंतर थोडंसं काहीतरी जेवू कारण दुपारी खूप हेवी झालं आहे जेवण. तर थोडंसं जेवू आणि मग येऊन झोपणार आहे, बाकी काही करणार नाही आहे. तर चला बघूया, चल उठ उठ उठ. तर चला मंदिरात तर शूट नाही करता येणार पण थोडंसं बाहेरचं मी शूट करेन. चला बाय बाय. हा पिवळा शेड आहे बघा. ओके, त्याच्या खाली ऑफिस चल चल चल. कुठे आला तू? खाऊ गल्ली. बस. तर आमचं मस्त दर्शन झालंय, मुख्य दर्शन झालं फक्त. आतमध्ये खूप गर्दी होती, आज सॅटर्डे असल्यामुळे मे बी, आणि मार्गशीर्ष पण चालू आहे त्याच्यामुळे पण गर्दी होती खूप. तरी पण आम्हाला मुख्य दर्शन कसं तरी भेटलं. तर आम्ही उद्या सकाळी सुद्धा जाणार आहे लवकर उठून. आणि आमच्या हॉटेलला जिथे आम्ही राहत होतो तिथे प्रॉब्लेम झाला, जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर आम्हाला शिफ्ट करावं लागलं इमर्जन्सीमध्ये. तर आम्हाला मंदिरात गेल्यावर कळलं, मग आम्ही फटाफट ऑनलाईन बुकिंग केलं आणि आता अजून एकदम मंदिराच्या समोरच्या साईडलाच आम्हाला भेटलंय. आणि खूप मस्त रूम आहे. कसं भेटलं? रूम छान आहे, विसावा जो होता है ऍक्च्युअली होता है त्यापेक्षा तरी बेटर आहे, चांगलं बेटर आहे. आणि हे बघा सगळं मस्त आहे. तर मी तुम्हाला रूम टूर देते 1 मिनिटात. इथे मस्त हे बघा असं हे पॅसेज आहे येण्यासाठी. वरती पण रूम आहेत, इथे पण रूम्स आहेत आणि इथून एंट्री आहे. हे बघा इथे मस्त डिजिटल लॉक आहे. आणि हे बघा आता पसारा आहे सगळा. आम्ही आलो आणि हे बघा आरुष इथे बसला TV बघत. इथे आहे वॉर्डरॉब ठेवण्यासाठी आपले कपडे वगैरे. इथे टी सेक्शन आहे आणि हे बघा इथे मिरर आहे. आणि 1 मिनिट वॉशरूम दाखवते तुम्हाला. वॉशरूम पण छान आहे. इथे आहे वॉशरूम. तर असा रूम भेटला आहे आम्हाला. आणि आता नितेश तर 1 मिनिट पण झोपला नाही आहे
आम्ही कारण तिथं पोचल्यावर झोपणार होतो, पण ऑलरेडी 8 वाजलेले, मग दर्शन घ्यायचं होतं परत, म्हणून मग आम्ही झोपलोच नाही. लगेच आंघोळ केली, फ्रेश झालो, ड्रेस चेंज वगैरे केले, कपडे चेंज केले आणि निघालो. तर आता आम्ही झोपतो है ना. आता झोपायचं ना, सकाळी 4 वाजता उठायचं आहे. 4 AM. हां 5 वाजता उठू. 5 वाजता. अरे पण मग दर्शन आपल्याला उशिरा भेटेल. चालेल. तर चला बघू किती वाजता उठायचं. आणि खूप छान रूम आहे मंदिराच्या जवळ. तुम्हाला ह्या हॉटेलचे मी डिटेल्ससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. खूप छान आहे आणि इमर्जन्सीमध्ये आम्हाला भेटला आहे आणि खूप छान आहे म्हणजे. आणि मेन म्हणजे 2 मिनटावर मंदिर आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे एकदम. तर ते ओनर पण खूप छान आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे. एवढ्या रात्री आम्हाला, आता जवळपास किती वाजले, 11 वाजलेत आणि आम्हाला रात्रीच्या 11 वाजता त्यांनी, आधीच्या हॉटेल होतं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला खाली करावं लागेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांचा. तर आम्हाला रात्री 11 वाजता त्यांनी अरेंज करून दिलं आहे आणि एकदम व्यवस्थित मस्त. आणि AC वगैरे आहे, AC रूम आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम. असंही थंडी आहे खूप, ACची गरज पण नाही, पण आम्ही लावली आहे. तर आता चला आम्ही मस्त आता झोपतो. खूप थकलो आहे, पाय पण दुखतात ट्रॅव्हलिंगमुळे. आणि सकाळी मस्त फ्रेश मूडमध्ये तुम्हाला भेटते. बाय बाय. हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग झालं आहे, मस्त पहाट आहे एकदम. आणि आता वाजले 6. आम्ही उठलोय 4:30लाच मी उठले आणि ह्यांना पण उठवलं आहे आणि मस्त आम्ही आता रेडी झालो आहे तर मंदिरात जायला. तर रेडी झाली आहे, लोटसची मस्त साऊथ मध्ये असते साडी, तशी साडी नेसली आहे आणि सिम्पल रेडी झाली आहे. आणि ही दोघं पण रेडी झालेत. हाय, गुड मॉर्निंग. आरुष पण रेडी झालाय आणि आम्ही आता मंदिरात जायला निघतोय दर्शन घेऊन. मग पुढे आपल्याला परत निघायचं आहे महाबळेश्वरला. तर चला आम्ही पटापट दर्शन घेतो आणि निघतो. काय मस्त थंडी आहे ना, मस्त वाटतंय. पण आरुष कसं वाटतंय? आणि आणि रस्त्यावर कोणीच नाही आहे बघा. मस्त पहाटे पहाटे एकदम छान वाटतंय. मस्त आंघोळी झाल्यात आणि आता आम्ही निघतोय. तर चला निघालोय आम्ही, 2 मिनिटात पोचू. तर चला आता मी साडी नेसते, पटापट चालते आणि नंतर बोलते तुमच्याशी. बाय बाय. रोटी साडी काय घ्यायची? मंदिर करायचं तो साधा. तर आम्ही मंदिरातून आलोय, चेंज केले आणि आम्ही आता निघतोय. रूम चेकआउट करतोय कारण निघायचं पुढे महाबळेश्वरला. तर स्टे ट्यून.
तर आम्ही आता निघालोय महाबळेश्वरला जायला. 4 तास लागतील आम्हाला. आता वाजले 7:50, 8 वाजलेत. ब्रेकफास्ट नाही केलाय तर कुठेतरी ब्रेकफास्टला थांबू, कारण इथे सगळं बंद आहे. एवढ्या सकाळी 1-2 ठिकाणी होतं, पण माहिती नाही कसं भेटतं, म्हणून आम्ही आता निघालोय. कारण जास्त थांबलो तर उशीर होईल. आता 8 वाजता निघालोय तर 12चा दाखवत आहे टायमिंग डेस्टिनेशनला पोहोचायचा. तर बघू आता किती वाजता पोहोचतो. आरुष झोप आता तू, बाहेर बघ ना. ओके चला बाय. वेगळं काय नाही आहे. आरुष चल गाडी आहे का, चल आपण तिथे फोटो.